तुळजापूर प्रतिनिधी. सध्या पेट्रोल व डिझेल पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणीमुळे अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना घुब्बा व बॅरलमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत, सिंचन तसेच कृषी यंत्रसामग्री चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तुळजापूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शेतीची बहुतांश कामे डिझेलवर चालणाऱ्या यंत्रसामग्रीवर अवलंबून असून शेतकऱ्यांना घुब्बा व बॅरलमध्ये डिझेल मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे संबंधित पेट्रोल पंप चालकांना आवश्यक त्या सूचना व आदेश देऊन शेतकऱ्यांना घुब्बा व बॅरलमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अन्यथा पुढील 10 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर भाजप युवा मोर्चाची जिल्हाध्यक्ष प्रतीक बप्पा रोचकरी यांच्यासह गणेश नवगरी, सूरज नाईकवाडी, आकाश नन्नवरी, विकास बिराजदार आणि ज्ञानेश्वर बचाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. मला गेले 3-4 दिवस झालं सतत शेतकऱ्याचे फोन येत होते. 70 ते 80 शेतकऱ्यांचे मला फोन आले. अमुक पेट्रोल पंपावर गेलं की आम्हाला पेट्रोल पंपवाला डिझेल देत नाही बॅरलमध्ये, ट्रॅक्टर आणा किंवा JCB आणा असं आम्हाला बोलतो म्हणजे. कारण शेतकऱ्यांचं शेत आणि पेट्रोल पंप हे डिस्टन्स कमी 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 15 किलोमीटर असं अंतर असतं. शेतकरी एवढ्या किलोमीटर आणू शकत नाही, शेतकऱ्याला परवडत नाही. आणि सध्या 10 ते 15 दिवसामध्ये आता पेरणी चालू होईल. त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की शेतकऱ्यांना बॅरलमध्ये व गुब्ब्यामध्ये डिझेल द्यावं व संबंधित ज्या पेट्रोल पंपवाले असतील त्यांना तुम्ही नोटीस काढून त्यांना तुम्ही बजावून सांगावं. मान्य झाल्या सत्तेत असून सुद्धा मी शेतकऱ्यासाठी लढत राहणार व तीव्र आंदोलन करणार.